आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार या प्रकरणाचं 264 क्रमांकाचं वचन, त्या संदर्भातली प्रकरणवशाची लीळा आणि टीकार्थ अशा स्वरूपामध्ये श्रवण आणि चिंतन करणार आहोत। देश काळ वर्तमानाचे सहाय्याती। मागे आपण अनुसरण आणि त्या संदर्भातलं सहाय्य याविषयी श्रवण करत आहोत आणि माहीम भट्टांचं निर्गमन श्रवण स्वामींनी केलेलं आहे। या संदर्भातली उत्तरार्ध 575 क्रमांकाची लीळा आपण मागील वचनांच्या आणि या वचनाच्या प्रकरणवशा संदर्भामध्ये श्रवण केलेली आहे। यामध्ये माहीम भट्ट स्वामींना सर्व प्रकारे कशा प्रकारे काय काय विचार आले आणि कशा प्रकारे त्याग घडला केला हे सर्व वृत्तांत सांगितल्यानंतर आमचे स्वामी म्हणतात की पुरुष प्रयत्नी दैवाचे सहाय्य, आणि त्याआधी म्हणतात की त्यांच्या आहाराच्या संदर्भात जसं ऐकलं स्वामींनी, स्वामी म्हणतात की परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सकळ निरोध, नेनो कोणची निरपोनी फेडी। म्हणजे परिच्छेदार्थी त्यागार्थी जो व्यक्ती उभा राहिलेला आहे त्या पुरुषाचे सकळ निरोध, म्हणजे त्यापासून होणारा जो काही त्रास आहे तो त्रास नेनो कोणची निरपोनी फेडी, म्हणजे परमेश्वराची कुठलीही शक्ती आहे 81 कोटी 1.25 ओळखण्या प्रति परमेश्वर अवतारांच्या सोबत असतात, तर कुठलीही शक्ती त्याच्यामधली किंवा अनुकूल देवता ते सुद्धा त्याच्यामध्ये सहाय्य करू शकतात। म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाहीये, फक्त तुम्ही परिच्छेदार्थी तयार असले पाहिजे। जसं आपल्याला असं वाटतं की नाही मला थोडा पंखा लागतोच मला, मग त्या अनुषंगाने आपण जर का प्रयत्न केला तर प्रयत्न केल्यानंतर आपली ती सवय सुटू शकते आणि त्याविषयी होणारा जो काही त्रास आहे तो परमेश्वर त्याचं निरसन करतात। अनुसरणाच्या सोबतच आपल्याला जे काही अन्न आहे, अन्नाविषयीच्या परिच्छेदाचा एक मोठा विषय येतो। आपल्याला ताजं खायची सवय आहे आणि कदाचित अनुसरणानंतर सकाळी भिक्षा मागितली तीच परत संध्याकाळी ग्रहण करायची, म्हणजे तो पदार्थ थंड झालेला आहे आणि शिळा झालेला आहे आणि आपल्याला ताजं खायची सवय आहे। तर परिच्छेदी प्रवर्तल्या म्हणजे परिच्छेदी अर्थी प्रवर्तलेल्या पुरुषाचे साधकाचे सकळ निरोध, म्हणजे शिळा पदार्थ खाल्ला की मला त्रास होतो असा जो काही भाव आपल्या मनामध्ये बसलेला आहे। काही लोक म्हणतात शिळं खाल्लं की मला ऍसिडिटी वाढते, हा काय आहे एक गैरसमज आहे। तुम्ही ताजा जरी पदार्थ खाल्ला ना, काळ्या मसाल्याची भाजी ताजी ताजी जरी बनवून खाल्ली तरी त्याच्याने ऍसिडिटी वाढते। ऍसिडिटी शिळ्या आणि ताज्या पदार्थांमुळे होत नाही, तर आपली पचनशक्ती चांगली नसल्यामुळे आपल्या शरीरातला ऍसिड स्तर जो आहे तो वाढतो आणि त्याला आपण पित्त आम्ल पित्त असं म्हणत असतो। म्हणून या ठिकाणी जेव्हा तुम्ही आटणारी क्रमे निघता, चालणं होतं, त्यावेळेला तुम्ही जे खाल त्याच्यामध्ये ते पचून जात असतं। आमच्या स्वामींनी नित्यविधी सांगताना हा पण विचार केला, नुसतं अध्यात्म सांगितलेलं नाही, पण आमच्या स्वामींच्या सांगण्यामध्ये अध्यात्म पण आहे आणि विज्ञान सुद्धा आहे। काही म्हणतात आम्ही विज्ञानवादी आहोत, काही लोक आम्ही अध्यात्मवादी आहोत, परंतु विज्ञान काय किंवा अध्यात्म काय हे परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे। सृष्टी रचनेचा तो भाग आहे। पृथ्वी फिरते का सूर्य फिरतो की काय होतं वगैरे ह्याला विज्ञान म्हटलं जातं, परंतु हे विज्ञान निर्माण केलं कोणी? हे परमेश्वराच्याच मनोधर्माने ते निर्माण झालेलं आहे, हे पण लक्षात घ्या। ही सर्व सृष्टी देवाच्या मनोधर्माने निर्माण झालेली आहे
आणि म्हणून आपल्याला बोलत असताना विज्ञानाचा पण आधार तेवढाच घ्यावा लागेल आणि अध्यात्माचाही आधार तेवढाच घ्यावा लागेल. अर्थात या सर्व गोष्टींना अध्यात्म हेच निमित्त आहे आणि त्यातला जो काही भाग आहे त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. आपण डाळ भात भाजी चपाती काय करतो, खातो, अन्न येते, त्याच्याने काय होतं, पोट भरतं. आणि आपण नाश्ता सुद्धा काय करतो, खातोच, ते सुद्धा अन्नच आहे आणि त्याच्याने सुद्धा पोटच भरतं. पण तुम्ही त्याला जेवण नाही म्हणत. काय जेवले, आम्ही पोहे जेवलो असं म्हणतात का कोणी? पोह्याला तुम्ही नाश्त्यामध्येच ठेवलेलं, वेगळं आहे, धान्यच आहे ते पण वेगळं ठेवलंय त्याला. त्याच्यानंतर जेवण असेल त्याला तुम्ही नाश्ता नाही म्हणू शकत. कसला नाश्ता केला, डाळ भाताचा नाश्ता केला असं कोणी म्हणतं का? म्हणजे आहे अन्नच सगळं काय, परंतु त्याला आपण वेगळं केलेलं आहे. तसं आहे सृष्टी रचनेतला सगळा भाग आहे तो. आणि त्या अर्थाने आपल्याला जेव्हा पदार्थार्थी जेव्हा आपल्याला काही त्रास होतो तेव्हा त्याच्यामध्ये अटन नावाचा जो प्रकार आहे हा आपल्या आहारशास्त्राशी, आपल्या आरोग्यशास्त्राशी जोडलेला तो नित्यविधी आहे. आता त्यामध्ये नित्यविधीमध्ये असताना त्रस उत्पन्न होतो त्यावेळेला निमित्तविधीत जायचं, लोकांतात जायचं, हे मानसोपचार तज्ज्ञासारखं आहे. म्हणजे मानसिक उपचार. जेव्हा तुम्ही जास्त एकटे राहता त्यावेळी थोडं लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. तुम्ही खूप लोकात मिसळल्यानंतर थोडं एकांतामध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे सर्व गोष्टींच्या बाबतीत चौफेर विचार आमच्या स्वामींनी केलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये विज्ञानाचाही प्रकार आम्हाला दिसून होतो, त्यामागेही परमेश्वर मनोधर्म आहे. आणि म्हणून अटन आहे, विजन आहे. विजन सुद्धा काय आहे, नुसतंच चालत राहायचं नाही, बसलं पण पाहिजे. ती बसण्याची पद्धत आहे. बसल्यानंतर करायचं काय, तर मन एकाग्र करायचं. जेवढं तुम्ही मन एकाग्र कराल, एका ठिकाणी कराल, तेवढं तुमच्या मनाची कणखरता जी आहे ती चांगली होत असते. आज लोक मनाने कमकुवत आहेत. त्यांच्या मनासारखं एक गोष्ट नाही का झाली तर ते लगेच चिडतात. हे काय आहे, मनाची कमकुवतता आहे. तर ते मन तुम्हाला कणखर कसं करायचं आहे, काही जरी झालं तरी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपल्याला मागे हटायचं नाही आणि खचायचं नाही. मग त्याच्यासाठी मन कणखर असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग नामस्मरण आहे, विजन आहे, जे मनाला पूर्णपणे काय करतं, पौष्टिकता देत असतं. मन एकदम आपलं चांगलं वैचारिक पातळी आपल्या मनाला प्राप्त होते. तुमच्याकडे जर का वैचारिक पातळी असेल तर तुमच्या समोर कुठलंही संकट मोठं नाही. त्या संकटापेक्षा तुम्ही मोठे व्हाल, तुमच्याकडचा उपाय मोठा होईल. अशा प्रकारच्या मनाची स्थिती आपली करणं गरजेचं आहे. आणि म्हणून परिच्छेद हा त्याच्याशीच संबंधित आहे. परिच्छेद करायचं म्हटलं की आपण घाबरायला लागतो. मी बिना साखरेचा चहा पितो, लोक म्हणतात कस काय पिल्या जातो. म्हटलं आधी मलाही पिल्या जात नव्हता, तो त्रास व्हायचा, हळूहळू सवय लागली. आता असा गोड चहा कोणी दिला की ते नकोसा होऊन जातो. गोड चहा पिला की मी थोड्या लगेच पाणी पिऊन घेतो परत, कारण की तोंडामध्ये गोड चव असते सगळी. फिक्का चहा पिला की छान वाटतं. म्हणजे ती सवय आहे ना, ती तुम्ही जशी तुमच्या मनाला लावाल, परिच्छेदार्थी तुम्ही तयार व्हाल, तसं तसं तुमची जडणघडण ही होत असते, तुमची तशी बैठक तयार होत असते. आणि म्हणून परिच्छेद करून बघा. परिच्छेदाला घाबरण्यापेक्षा त्या ठिकाणी परिच्छेदाला तुम्ही स्वीकारून, परिच्छेद म्हणजे काय, त्याग. एखाद्या पदार्थाची सवय असते, वस्तूची सवय असते, जागेची सवय असते. काही लोकांना असं असतं की मला याच ठिकाणी बसून प्रवचन ऐकावंच, दुसरीकडे बसले की मला प्रवचनच समजत नाही. आता प्रवचन कशावरून तुम्ही ऐकता, कानाने ऐकता, मनाने ऐकता की जागेने ऐकता, कुठे का असे ना. आपण तुम्ही जे मालिका बघता ते कुठल्याही टीव्हीवर बघितली तरी समजते ना तुम्हाला की घरचंच टीव्ही लागतं तुम्हाला. महिलांचं असतं बरं का तसं, की आम्हाला आमच्या किचन मध्येच जमतं, दुसऱ्याच्या किचन मध्ये ते सुचत नाही आम्हाला काही. इथे तसं नाही. आमचे स्वामी सांगतात एका स्थानाची सवय न व्हावी, एका पदार्थाची सवय न व्हावी, एका वस्तूची सवय न व्हावी, एका व्यक्तीची सवय न व्हावी. आपल्याला सर्व जे काय आहे असं बदलून घेता आलं पाहिजे. जेव्हा जे काही तुम्हाला प्राप्त होईल त्या ठिकाणी
त्या भूमिकेमध्ये तसं तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. कधी भिक्षेमध्ये तुम्हाला पूर्ण आहार येईल, कधी अर्धा आहार येईल, कधी पाऊण आहार येईल, कधी कधी तुम्हाला आहारच येणार नाही, असं पण होऊ शकतं. मग त्यावेळेला तुम्ही परिच्छेदा आरती जर का प्रवर्तलेले आहात तर मग त्यावेळेला तिथे बरोबर तुम्हाला साह्य होतं. एक तर भिक्षा मिळेल असं साह्य होतं की नाही मिळाली भिक्षा तर त्याच्यामुळे जो काही त्रास होणार आहे, भूक तर लागणारच आहे, त्या भुकेची पीडा होणार नाही, अशा सर्वार्थाने परमेश्वराचं साह्य होत असतं. आणि म्हणून इथे सांगितलं की परिच्छेदी प्रवर्तल्या पुरुषाचे सगळं नेनो कोणाची निरपणी फेडी, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. हे सगळे वचन सांगून ठेवलेले आहेत. हे आपण वचन वाचत नाही, हे वचन आपल्याला माहिती नाही, त्याचे अर्थ माहिती नाहीत. अर्थ माहिती आहे तर त्याचा कधी अनुभवच घेतला नाही आपण. आपल्याला फक्त माहिती आहे की हे औषध याच्यावर चालतं. मग तुम्ही कधी घेतलंय का नाही? आम्ही कधी घेतलं नाही, फक्त माहिती आहे, कोणीतरी सांगितलंय. अनुभवजन्य जो काही भाग असतो ना तो सगळ्यात जास्त महत्वाचा असतो. अनुभव प्रत्येक गोष्टीचे घेता आले पाहिजेत आपल्याला. आणि म्हणून कधीतरी देवाच्या एका तरी वचनाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न आपण करायचा. आमचे स्वामी सांगतात की पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. जर का तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला साह्य करत असतात. आणि म्हणून आजचं जे प्रस्तुत वचन आपण काल पण बघितलं, जे पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य मार्गी प्रवर्तल्या पुरुषा अनुकूळा प्रतिकूळा उदासा देवता होती. म्हणजे अशा प्रकारे देवतेंचं कर्माचं त्रिविधत्व जे आहे ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. लापिका बघूया. तरी काही प्रथम काळीची करिता ना देश काळाधिकेही करीती. म्हणजे फक्त प्रथम काळी जे काही साह्य सांगितलेलं आहे ते साह्यच करतात. त्या कर्माची आणि देवतेची स्त्रीवित्ता होते का? ना तुम्ही पुढे जेव्हा केव्हा मार्गामध्ये राहता, अटनादिक्रमे जाता, नित्यविधीमध्ये असता, निमित्तविधीमध्ये असता, त्यावेळी जे जे काही म्हणून तुम्हाला अडचणीचा भाग येऊ शकतो, त्रास होऊ शकतो, एखादी समस्या निर्माण होऊ शकते, त्याविषयी म्हणजे ऋतुकाळानुसार किंवा प्रदेशानुसार किंवा मग प्रस्तुत स्थितीनुसार जो काही तुम्हाला त्रास होण्याची अपेक्षा त्रास होण्याची शक्यता असते, त्या त्या त्रासापासनं काय होतं, वर्तमानाचे देशकाळ वर्तमानाचे साह्य आती म्हणजे परमेश्वर त्याविषयी साह्य करतात. आणि ते साह्य का करतात स्वामी? कारण की तुम्ही देवाला समर्पित होण्याची पूर्ण तयारी तुम्ही दाखवलेली आहे. जो काही त्रास होईल तो सहन करायला आम्ही तयार आहोत देवासाठी, म्हणून तुम्ही तयार झालेले आहात. परमेश्वर तुम्हाला कुठेही कसलाही त्रास देत नाही. हा पण एक अनुभव घेऊन बघा. तुम्ही देवासाठी त्रास घेण्यासाठी निघालात आणि देव तुम्हाला त्रासच होऊ देत नाही. तुम्ही घरी किती भाज्या खाता रोज? एका वेळेला एक भाजी असते आणि एक डाळ असते. ती एक भाजी पण पाव किलो आणायची आणि अर्धा किलो करायची त्याला, म्हणजे वाढवायची. भाज्या महाग आहेत. पण तुम्ही जर का भिक्षेला गेलात तर कमीत कमी 5 घरी भिक्षा मागितली तर कमीत कमी 2 ते 3 भाज्या. तुम्ही एवढं कमावून सुद्धा तुम्हाला एवढ्या भाज्या मन मोकळेपणाने खाता येत नाहीत. म्हणजे एका कोपरगावला आम्ही गेलो मार्गाचा बाजार करायला, 2003च्या आधीची गोष्ट आहे. आणि तिथे मार्गाचा आम्ही ते भाजीपाला घेत असताना एक कलिंगड कोणीतरी विकत होतं आणि छोटसच कलिंगड होतं. छोटं कलिंगड गोड असतं. मग त्यांनी सांगितलं केवढ्याला बाबा एक कलिंगड? विचारलं एकाने, ते म्हणाले 25 रुपयाला कलिंगड आहे. आता त्या काळामध्ये 25 रुपये म्हणजे भरपूर महाग झाले बरं का. म्हणे 25 रुपये? तो म्हणे अहो घ्या, गोड कलिंगड आहे. तो म्हणे एवढूशा कलिंगडाचे 25 रुपये दिले तर मला ते गोड तरी लागेल का? म्हणजे पैसे द्रव्य महाग आहेत. आपण महागडा आणू सुद्धा, पण ते खाताना ज्यांनी त्याचे पैसे भरलेले आहेत ना त्याला खाताना त्याची किंमत आठवत असते. आणि म्हणून त्याला ते गोड लागेलच असं नाही, त्याला किंमतच आठवत राहील. परंतु तुम्ही भिक्षेला जर का गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी काय आहे, 2 ते 3 भाज्या तिथे प्राप्त होतात. आपल्या 2-3 भाज्या मिळतात म्हणून भिक्षा मागायची नाही आहे.
परमेश्वर तुमची कशी व्यवस्था करतात, तुम्हाला दुःख होऊ देत नाही ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे काही भोजन तुम्हाला जेवढं पर्याप्त भोजन लागतं रोजचं तेवढं तुम्हाला प्राप्त होतं, असं काही कमी पडत नाही. आणि स्वामींनी म्हटलं कमी पडलं तर शेवटच्या घरी मागून घ्या, आणि नाही मागितलं तुम्ही किंवा मागून जरी मिळालं नाही तरी खुंट गिळी जे म्हणजे गप्प बसा, मग काही बोलू नका. परंतु अशी वेळच येत नाही कधी. उलट अधिक त्या ठिकाणी जे काही प्राप्त व्हायचं असेल ते प्राप्त होतं. फक्त पुरुषाने त्या विखोच्या पदार्थाच्या मागे लागायचं नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जे भेटायचं ते बरोबर तुमच्या नशिबाने आणि तेवढंच भेटणार आहे. तुम्ही त्याच्या मागे लागू नका की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. इथे जे काही आहे परमेश्वराकडे पण मागायची गरज नाही आहे. आम्हाला सहाय्य करा, सहाय्य करा हे पण मागू नका. आपल्याला काय सांगितलं, भिक्षा मागायला सांगितलेली आहे. आणि आपण जर का भीक मागितली तर चालेल का? काय आवडेल तुम्हाला, भीक मागितलेली आवडेल की भिक्षा? भिक्षेमध्ये सन्मान आहे बरं का, भिकेमध्ये अपमान आहे. आणि आमच्या स्वामींनी आम्हाला भिक्षाच मागायला सांगितली, भीक मागायला सांगितली नाही. म्हणून ते म्हणतात, देवा मी रागवलो, ते म्हणतात की तुम्ही सकाळी भोगे निमानावे की, छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कुठे आमच्याकडे सगळं मागत राहता. तुम्ही भोगा, तुमचं भोगून संपवा ते. आणि या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही देवासाठी काहीतरी करायला तयार होता तेव्हा परमेश्वर सर्व सहाय्य करतात. ते मुलांचे प्रोजेक्ट असतात ना शाळेतले, ते मुलांची तयारी तुम्ही बघता, आई वडील की हे करायला तयार, तू बनवशील का ते घर? हो बनवेल. मग आई वडील काय करतात, जा तू तुझं कमाव आणि कर प्रोजेक्ट, असं म्हणतात का? ते त्याला सगळं साहित्य आणायला मदत करतात, जे जे लागेल ते आणल्या जातं, फक्त बनवायचं तू आहे स्वतः. अलीकडे करून देतात मुलांना, परंतु मुळात त्या मुलाने ते करायचं आहे. परंतु तिथे आई वडील पण मदत करतात की नाही? तसंच आहे इथे, परमेश्वर पण मदत करतात, सर्व सहाय्य करतात, त्रास कष्ट तुम्हाला होऊ देत नाहीत. फक्त तुम्ही एकदा दोनदा देवाच्या त्या वचनाचा अनुभव घेण्याची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. आणि माईन भट्टांना हे सहाय्य देवाने केलं. त्यांना तसं वाटलं एकदा की बाबा माघारी परत जावं, परंतु ते थांबले आणि पूर्णपणे काय केलेलं आहे, लीळाचरित्र लिहिण्यापर्यंत पंथाला त्यांनी एवढं सहकार्य केलेले. अर्थातच त्या गोष्टीला त्यांना निमित्त आमच्या देवाने करवलेलं आहे. प्रेमोपाय घडेल अशा प्रकारचं कार्य त्यांच्याकडनं स्वामींनी करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने भिक्षेचं ते साह्य आहे. भिक्षेला गेल्यानंतर परमेश्वर म्हणतात, एक दोन दिवस तुम्हाला भिक्षा मिळणार नाही, तिसऱ्या दिवशी मिळणार नाही किंवा तिसऱ्या दिवशी मिळेल. परंतु असे कधीच वेळ येत नाही की आम्ही उपाशी आहोत. उलट आम्हाला असं वाटतं कधी कधी एक दिवस आवर्जून उपवास केला पाहिजे. उपवास म्हणजे तो वाला उपवास नाही बरं का, काहीच खायचं नाही आणि 1 किलो साबुदाण्याची खिचडी खायची, केळी खायची, चिप्स खायचे, 10 ग्लास चहा प्यायचा आणि म्हणायचा आज आमचा उपवास आहे. तो वाला उपवास नाही. असं वाटतं की आपण भरपूरच खातो आहोत, देव भरपूर देत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये. द्रव्याच्या बाबतीमध्ये आम्हाला मागायची गरज नाही, वस्त्राच्या बाबतीत मागायची गरज नाही. जे जसं मिळतंय तसं. आम्ही म्हटलो की आम्हाला अन्नच मिळत नाहीये, नाही मिळत, ह्याच्यामध्ये सुद्धा कणव आहे दडलेली, ती सुद्धा कणवच आहे. भेटते हे सुद्धा कणवच आहे आणि नाही भेटत ही उत्तम कणव आहे उलट, म्हणजे त्याच्यामध्ये योग्यता जास्त होते आहे. आणि म्हणून इथे तुम्हाला सर्व प्रकारचं साह्य नित्य निमित्त विधीमध्ये घडत असतं असं स्वामींनी लीळेमध्ये निरूपण केलेलं आहे. आणि माईम भट्ट स्वामींना पुढील वृत्तांत सांगतात की माझी जी पासवडी आहे ते जी मग पासवडीची पाठी आकरे दामे विकिली, दामा भरिया दुर्डी घेतली, 10 दामाचा गुळ घेतला. म्हणजे पासवडीची जी पाटी होती, त्यांची पासवडी त्यांच्याकडे जी होती उपरणं, इतकं महागडं होतं चांगलं की ते 11 दामाला त्यांनी ते विकलं. त्याच्यामध्ये 1 दामाची दुर्डी म्हणजे टोपली घेतली आणि 10 दामाचा गुळ घेतला. लक्षात ठेवा बरं का.
11 दामाला 5 वडी विकली, एका दामाची टोपली घेतली आणि श्री प्रभूंना गुळ आवडत होता म्हणून 10 दामाचा गुळ घेतलेला आहे. आणि मग परमेश्वरपुरासी आले आणि दक्षिणीनी दारवंटा मातंगू भेटला. एक मातंग शूद्र जातीचा व्यक्ती भेटलेला आहे. आणि भेटल्यानंतर माहीम भट्टांनी त्यांना विचारलं, येथ राऊळ राज्य करीत असते की? इथे राऊळ म्हणजे श्रीप्रभू राज्य करीत असते की असं विचारलं. म्हणजे बघा, एकेकाळी फक्त विद्वानांशी बोलणारी व्यक्ती बरं का माहीम भट्ट. लहान सहान लोकांशी बोलणे नाही, विद्वानांना प्रश्न विचारणारी व्यक्ती आहे. विद्वानांच्या प्रश्नांना उत्तर देणारी व्यक्ती आहे. विद्वानांना गप्प करणारी व्यक्ती आहे. आज मातंग दिसलेले आहेत, शूद्र जातीची व्यक्ती दिसलेली, पण त्यांना त्यांनी प्रश्न विचारला. कारण की महानुभाव पंथाचं तत्वज्ञानच असं आहे की ज्याच्यामध्ये जाती भेद हा कुठलाही प्रकार त्याच्यामध्ये मानल्या जात नाही. म्हणून त्यांनी एका शूद्र व्यक्तीला, समाज ज्यांना क्षुद्र म्हणतो त्या व्यक्तीला प्रश्न विचारायला कुठल्याही प्रकारचा कमीपणा त्यांना वाटला नाही. उलट त्यांनी आवर्जून आवडीपूर्वक त्यांना विचारलं की इथे श्री प्रभू आहेत. ते म्हणतात, हे नव्हे आताची नगरांत बीजे केले, आताच नगरामध्ये गावामध्ये गेले श्री प्रभू. तेने अनुभवीच्या 2-4 लीळा सांगितल्या. आणि त्यांनी अनुभवाच्या 2-4 लीळा त्या मातंगाने, ज्याला आपण शूद्र म्हणतो, जातीने शूद्र आहे, परंतु त्यांनी स्वामींच्या लीळा सांगितल्या. म्हणजे कर्माने तो मात्र मातंग किंवा शूद्र नाही आहे. मग तो पाठी मोरा झाला आणि तो थोडा लांब गेला आणि दुर्डी उतरुनी तयासी दंडवत घातले. आमच्या माहीम भट्टाने काय केलं, तो मातंग थोडा पुढे निघून गेला. यांनी डोक्यावरची दुर्डी टोपली खाली ठेवली आणि त्यांना दंडवत घातले. म्हणजे साष्टांग दंडवत घातलेले आहेत. ज्यांच्या पुढे भल्या भल्या लोकांनी हात जोडले, तो व्यक्ती आज महानुभाव पंथाचा बोध झाला, जीवेश्वर भाव उमटला, ज्ञान झालं, अनुसरण कळालं आणि अनुसरणासाठी अनुसरल्यातच जमा झाले. आणि आता त्याची क्रिया काय आहे, ज्ञानापाठी वैराग्य उपजे. वैराग्य म्हणजे काय आहे, सर्वार्थाने त्याग भाव जो आहे त्याच्यामध्ये निर्माण होतो. अहंकाराचा त्याग सर्वप्रथम माहीम भट्टांचा झाला आणि म्हणून त्यांना दंडवत, साष्टांग दंडवत, शूद्राच्या सावलीला लोक उभे राहत नव्हते आधीचे, त्यांना हे साष्टांग दंडवत घालतात का? कारण की यांनी माझ्या श्रीप्रभूंचा पत्ता सांगितला, कुठे आहेत ते ठिकाण त्यांनी सांगितलं आणि त्यांनी 4 अनुभवाच्या लीळा सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी दंडवत घातलेले आहेत. आणि त्यानंतर श्रीप्रभूंची आणि भटोबास माहीम भट्टांची भेट झाली आणि भेट होणार आहे. तिकोपाद्यांच्या आवारी पटीशाळे आसन होता आमच्या श्रीप्रभूंना आणि त्यांचा अनुकार सुरू होता. अहो माहिया नावे ब्राह्मणू येईल, गुळू आणील म्हणे, गोड आहे म्हणे. श्रीप्रभू माहीम भट्टांची वाट बघत आहेत. अनंत सृष्टी आपण देवाची वाट बघत आहोत, देव काही यायला तयार नाहीये. परंतु असा काही प्रवास झाला पाहिजे आयुष्यामध्ये ज्याच्यामध्ये देव आपली वाट बघतील आणि देव आपली वाट बघतच आहे. अनंत काळापासून स्वामी श्री प्रभू अवतार काय करतायत, आपली वाट बघत आहेत. कपाळावर श्रीकर आहे, स्वामींच्या निढळी श्रीकर आहे आणि वाट बघतायत की कधी हा येणार आहे आपल्याकडे. परंतु आपला काही प्रवास पूर्ण होत नाहीये. माहीम भट्टाची पण वाट बघतायत आणि माहीम भट्टांचा प्रवास मात्र पूर्ण झालेला आहे आणि स्वामी म्हणतात ते गुळ आणणार आहेत, गुळ आणील म्हणे आणि गुळ गोड आहे म्हणे. कुठला तरी गुळ कडू असतो का? गुळ कडूच नसतोच, गुळ गोडच असतो. मग गुळ गोड आहे असं काय म्हणतात? कारण की गुळ आणण्याचा भाव गोड आहे. श्रीप्रभूंना गुळ आवडतो अशातला भाग नाही, गुळ देण्यातला जो भाव आहे तुमचा तो आवडतो. गुळ गोड नसतो, गुळ देण्याचा जो भाव आहे, पद्धती आहेत त्या गोड असतात. एखाद्याने तुम्हाला गुळ दिला आणि म्हटलं घा गिळा, गुळ गोड लागेल का मला सांगा? तुम्हाला गुळ तुमच्या गळ्याखाली उतरणारच नाही किंवा तुम्ही खाणारच नाही. तुम्ही स्वाभिमानी असाल तर तिथेच राहील तो गुळ. सांगा बरं, गुळ तर गोडच आहे, मग का नाही गोड लागत आता? आणि देण्याचा भाव गोड नाहीये आणि म्हणून देण्याचा भाव गोड असला पाहिजे. तुमच्याकडे गोड पदार्थ नसला तरी चालतो. अगदीच काही श्रीप्रभू जयंतीला कोणी
चणे आणतात, त्याच्यानंतर गुळ आणतात, काही आणण्याची गरज नाहीये. श्री प्रभू ना गुळ आवडतो, हा तो त्या काळातला भाग आहे. आता त्यांनी तुम्ही गुळ आणला म्हणून लगेच तुमचा अविद्याच्छेद करतील का? लगेच नाही करणार. त्याच्यासाठी श्री प्रभूंना काय आवडतं हा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यानंतर माहीम भट्ट तिथे आले आणि श्रीप्रभूंनी तो गुळ त्यांना श्रीप्रभूंना समर्पित केला. श्रीप्रभूंनी तो ग्रहण केला, स्वामींना दंडवती घातली, श्रीचरणा लागले. आबाईसांनी तो जो गुळ आहे तो ताब्यामध्ये घेतलेला आहे, आतमध्ये घेऊन गेल्या. माहीम भट्टांची चौकशी केली आणि मग सगळी ओळख पटल्यानंतर मग ते म्हणतात की इथे चुलीची मज राख पुंजा सांडू द्या. म्हणजे मला इथला जो राख आणि पुंजा आहे, म्हणजे चुलीची राख आणि पुंजा म्हणजे काही केर कचरा वगैरे असेल तो भरून मी लांब टाकून येईल, ही सेवा मला द्या. म्हणजे स्वच्छता विभाग जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे. आपण इतर सर्व सेवा करत असतो बरं का, पण स्वच्छता हा जो काही प्रकार आहे, एखाद्या ठिकाणी आपण आश्रमामध्ये गेलो, तिथे आपण स्वयंपाकही बनवला, वाढलंही, सगळं केलं, पण तिथले भांडे घासणे, तिथली लादी झाडून काढणे, ती पुसून काढणे, अजून काही केर कचरा असेल तो सर्व स्वच्छ करणे, हा एक वेगळा भाग असतो. जर कुठला सोहळा असेल तर आम्हाला आधी स्वच्छता करावी लागते. आता हा सोहळा संपला की परत आम्हाला स्वच्छता, जे काही भांडे काढले असतील, ज्या काही वस्तू काढल्या असतील, ते बरोबर जिथल्या तिथे घासून पुसून त्या व्यवस्थित ठेवावे लागतात. आपल्याला फक्त 9 दिवस माहिती आहेत, पण 9 दिवसाच्या आधीचा काळ आणि नंतरचा काळ जो असतो तो खरा सेवेचा काळ असतो. आणि त्या गोष्टी ज्या आहेत, स्वच्छता विभागाच्या ज्या गोष्टी आहेत, हे करायला खूप लोकांना कंटाळा येतो. बाकी सगळं काय आपण करू शकतो. आणि म्हणून माहीम भट्टांनी, एकेकाळी अहंकाराचा कचरा डोक्यात घेऊन फिरणारे माहीम भट्ट, आज त्यांच्याकडे त्या हृदयामध्ये, त्यांच्या त्या विचारांमध्ये मानवभाव पंथाचं तत्वज्ञान असल्यामुळे त्यांचा अहंकार कधीच शून्य झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारची सेवा घ्यायला सुद्धा त्यांना खूप समाधान वाटतंय, बरं वाटतं आहे. आणि अशा प्रकारे माहीम भट्ट जे आहेत ते आमच्या स्वामींच्या, श्रीप्रभूंच्या सन्निधानी राहिलेले आहेत. आणि त्यांना आमच्या स्वामींनी आजचं जे प्रस्तुत वचन आहे, देश काळ वर्तमानाचे साह्याती, म्हणजे माहीम भट्ट हे राहत कुठे होते आणि गेले तिकडे विदर्भामध्ये. म्हणजे पूर्ण जो प्रदेश आहे त्याच्यामध्ये बदल झाला, वातावरणात बदल झाला, ऋतुमानात बदल झाला, खाण्यापिण्या पदार्थामध्ये बदल झाला, म्हणजे इत्यादी सगळे बदल झाले, तरी माहीम भट्ट मात्र त्या ठिकाणी राहिले. कारण की देश काळ वर्तमानाचे साह्य परमेश्वराच्या मनोधर्माने अनुकूल देवता किंवा ओळखणी माया आणि प्रत्यक्ष परमेश्वर स्वतः ते साह्य करत असतात. आता इथे सांगतात देश काळ वर्तमानाचे साह्याती. तर देश म्हणजे कोणता बरं? देशाचं साह्य असतं म्हणजे नेमकं काय? न विदेशाधिक देश काळ. म्हणजे इथे देश म्हणजे काय आहे? जिल्हा. ज्याही जिल्ह्यात तुम्ही जाणार त्या त्या जिल्ह्यातले पदार्थ बदलतात, पाणी बदलतं. आता मी निरूपणाच्या माध्यमातून सगळीकडे माझं परिभ्रमण सुरू असतं. पाण्यामध्ये बदल आहे, भोजनामध्ये बदल आहे, भोजनाच्या बनवण्याच्या पद्धतीमध्ये बदल आहे, त्याच्यानंतर त्यांच्या खाण्याच्या वेळांमध्ये पण बदल आहे. याचाही त्रास होतो बरं का. काही भागांमध्ये सकाळी 9ला जेवतात, खानदेश परिसरामध्ये, विदर्भामध्ये 12च्या नंतर 1-2 वाजता जेवतात. सांगा बरं, दोन्हीकडचे लोक जर का आदली बदली झाले तर, विदर्भातले खानदेशमध्ये आले, खानदेशातले विदर्भात गेले तर जमणार नाही. त्यांच्या खाण्याच्या वेळेमध्ये बदल हा जमणार नाही. किंवा वेळेवर पदार्थ भेटला परंतु आपल्या जिल्ह्यातला हा पदार्थ नाही आहे, हा वेगळाच पदार्थ आहे, भाजी तीच आहे पण बनवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, तर मग ते खायला जमणार नाही. कारण की सवय आपल्याला ती आहे. म्हणजे लक्षात घ्या की
आपल्याला देवानी स्वदेश स्वग्राम यांचा त्याग सांगितलेला आहे. वचन कशासाठी निरूपण केलं? की तुम्हाला आम्हाला वाटेल की आम्ही या जिल्ह्यातले आहोत, आम्ही त्या जिल्ह्यात गेलो तर आम्हाला सगळा त्रास होईल, वर्तमानात म्हणजे काही ऋतुकाळ असेल वगैरे याचा त्रास होईल. तर स्वामींनी या वचनाद्वारे त्याचं निरसन केलेलं आहे की तुम्हाला या बाबतीमध्ये कुठलाही त्रास परमेश्वर होऊ देणार नाहीत आणि तुम्ही तो होऊ द्यायचा नाही. तुम्ही जर का मानसिकरित्या ते पकडून ठेवला असेल तर तुम्हाला त्रास होणार. साह्य पण होतंय, पण त्या साह्याचा अनुभवच आपल्याला येणार नाही, जाणीव होणार नाही. तुम्ही त्याविषयी मानसिक दृष्ट्या तो आजार जो आहे तो काढून टाका की नाही मला असंच पाहिजे. काही लोकांना आहे की मला शिळी चपाती खाल्ली की मला त्रास होतो आणि त्यांना जर का शिळी चपाती दिली खायला, ते खाताना त्यांच्या डोक्यात तेच चालू असतं बरं का, आता माझं पित्त वाढणार, आता माझं पित्त वाढणार. शिळ्या चपातीने पित्त वाढत नाही, ते पित्त होण्याच्या विचाराने पित्त वाढतं. म्हणून सकारात्मकता ठेवा डोक्यामध्ये. असं ठेवू नका की हे मी खाल्लं तर मला, तो कालचा पदार्थ होता ना तो खूप लोक खातच नाहीत. आम्हाला खाऊन बघ, नाही आम्हाला आवडत नाही. का नाही आवडत? भिक्षेला जर का तो पदार्थ आला तर करणार काय तुम्ही? म्हणून सगळे पदार्थ खाल्ले गेले पाहिजे. एकदा आपण पंक्तीला कारल्याचा रस पण ठेवणार आहोत, खाल्लं गेलं पाहिजे ना तो. सगळ्या चवी तुम्हाला एकदा भिक्षेमध्ये कारल्याची भाजी चालली तर तुम्ही कसं करणार? मग तुम्ही म्हणणार चालत नाही मला. खाल्लं गेलं पाहिजे ते. सगळे पदार्थ खायची सवय ठेवायची. आम्ही संवत्सरला होतो, आता तर आम्ही सांगतो ही तुम्हाला ही भाजी बनवा, ती भाजी बनवा. आम्ही जेवायला येतोय, तिथे काही ऑप्शन नव्हतं. तिथे वाढायला आल्यानंतर 2-4 आपल्या बाजूच्या 2-4 लोकांना वाढताना कळायचं. आम्ही वाकून बघायचो भाजी कसली आहे, मग कळायचं. आमच्यासाठी सगळं सरप्राईज असायचं. जी भाजी असेल ती खायचीच, त्याला कुठलाही वेगळा पर्याय नव्हता. गावात काही वेगळं मिळत नव्हतं खायला, आणि मिळत असेल तर आमच्याकडे पैसेच नसायचे. जे असेल ते खायचंच. अशामुळे काय झालं, सगळ्या भाज्या खायची सवय होऊन गेली. बाबांनी नकळत आमच्याकडनं त्या सवयी आम्हाला लावून घेतल्या. मग आपल्याला कुठल्याही प्रकारची आवड निवड असता कामा नये. इथे काय आहे की तुम्ही या देशातले आहात, म्हणजे या जिल्ह्यातले आहात, तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात गेले आटनादिक्रमे सगळं काही बदलणार आहे. आणि मग सगळं काही बदललं की तुम्हाला तिथे आचार होऊ शकत नाही. मग हा प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होईल की आम्ही नाशिक विभागात थंड प्रदेशात राहणारे लोक आहोत, आम्ही विदर्भात जर का गेलो तर इकडे खूप उष्णता आहे, मग कसं होणार? नाही, त्या ठिकाणी आपल्याला सहाय्याती म्हणजे सहाय्य होतं, काही घाबरू नका. माझं विदर्भात निरोपण, आणि ते सुद्धा मुख्य उन्हाळ्यातच, मे मध्येच असतं. इसवीला करंजीला जे निरोपण असतं ते मे महिन्यात असतं. आणि मागे अकोल्यात जे निरूपण होतं ते एप्रिल महिन्यात होतं. अकोला म्हणजे सर्वात उष्ण तापणारा तो जिल्हा आहे. ते लोक म्हणाले की इथले लोक म्हणाले की एवढ्या उन्हामध्ये कसं काय तुम्ही थांबताय, तुम्ही नाही सांगायचं. आणि नेमकं असं होतं की आम्ही तिथे एप्रिल मध्ये गेलो निरोपणाला आणि तिथे पाऊस सुरू झाला, थंड वातावरण. निरोपणा व्यतिरिक्त वेळात पाऊस पडायचा, निरोपणाच्या वेळी पाऊस थांबलेला असायचा. म्हणजे त्या ठिकाणी तो बरोबर थंडावा आला. यावेळी करंजीला निरूपणाला गेलो, भालं धरून निघालो, इतकं कडक ऊन होतं. म्हटलं उगच आपण निरूपण सांगितलं बरं का, एवढं कडक ऊन आहे करंजीला, वाशिम जिल्ह्यामध्ये. तर मी जायच्या आधी तिथे तासभर एवढा मोठा पाऊस पडला की पुढचे 5 दिवस एकदम थंडावा होता. हे काय आहे? देश काळ वर्तमानाचे साह्याती. हे माझ्यासारखी सामान्य व्यक्ती आहे, जे काही स्वामींनी सांगितलं सगळाच आचार करते, अशातला काही भाग नाही. जेवढाही मी आचार करतोय तेवढा देवाला आवडतोय की नाही आवडतोय हेही मला माहिती नाहीये. तरी सुद्धा परमेश्वराचं साह्य एवढ्या प्रमाणात होतं. तो जो पूर्णपणे परमेश्वराच्या परीवरच उभा आहे त्याला किती साह्य होत असेल हे आपण कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आणि म्हणून सांगतात देश म्हणजे विदेशाधिक, म्हणजे वेगवेगळे जिल्हे किंवा वेगवेगळा विभाग आहे. जसा विदर्भ आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, हे काय आहेत? वेगवेगळे विभाग आहेत. आणि त्याच्यामध्ये अनेक जिल्हे आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक बदल आहेत. अकोला विदर्भातच येतो, नागपूर विदर्भातच येतं, परंतु त्यांच्या राहणीमानामध्ये, वातावरणामध्ये अजून काही ना काही लहान मोठा बदल असेल.
चाळीसगाव सुद्धा जळगावमध्ये येतं आणि भुसावळ पण जळगावमध्येच येतं, परंतु त्यांच्या राहणीमानामध्ये, बोलण्या चालण्यामध्ये लगेच तुम्हाला फरक दिसणार आहे. पेहराव त्यांचा वेगळा असणार आहे. इत्यादी प्रकारे इतके मोठे बदल आहेत, परंतु तुम्हाला मात्र कुठेही गेलात पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सहाय्य होणार आहे. मग तेथीचेची प्रदेश विशेष. मग इथे सांगतात की देश विदेशात एक म्हणजे त्याच्यामध्ये हळिया पाळिया सुद्धा. हळिया म्हणजे सानिया 10-5 घराचे जे काही छोट्या छोट्या वस्त्या असतात. पाळिया म्हणजे अनियतवास करणारे असतात. कुठेही तुम्ही राहिलात तरी तुम्हाला सहाय्य होतं. मग तेथीचेची प्रदेश विशेष म्हणजे त्यातल्या त्यात खानदेशमध्ये वेगवेगळे विभाग आहेत, विदर्भात वेगवेगळे विभाग आहे. एकाच विदर्भामध्ये म्हणजे काय काय होतं की 12-12 कोसावर असं म्हणतात ना, विशिष्ट अंतरानंतर भाषा बदलते, तिथलं राहणीमान बदलतं, खानपान बदलतं. हे त्याच विभागामध्ये प्रदेश विशेष म्हणजे प्रत्येक एकाच विदर्भामध्ये विविध त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती खासियत. या विभागात हे खास आहे, त्या विभागात ते खास आहे. मराठवाड्यामध्ये गेले की त्याच्यामध्ये वेगवेगळे विभाग आहेत, हे टोक आहे, ते टोक आहे, मग त्यांच्यामध्ये बदल आहे. यामध्ये कुठेही तुम्ही गेलात, एका त्या विशिष्ट विभागात गेलात आणि त्या विशिष्ट विभागातल्या अजून विशिष्ट विभागात गेलात तर तुम्हाला तिथे सहाय्य हे होत असतं. नाशिक मधला काही भाग एकदम सधन आहे किंवा तिथे पाणी वगैरे सगळं उत्तम आहे, आणि नाशिक मधलाच काही भाग आहे तो कसा आहे, थोडासा त्या ठिकाणी शेती पीक वगैरे हा भाग कमी येतो किंवा जमिनीमध्ये त्या ठिकाणी पाणी कमी आहे, असाही नाशिकमध्ये लगेच फरक आपल्याला बघायला मिळतो. आणि हा फरक सगळ्याच भागांमध्ये आहेच आहे आणि तिथे आपल्याला सहाय्य होतं. किंवा एखादा प्रदेश थंड आहे, एखादा विदर्भातलाच, मराठवाड्यातलाच किंवा कोकणातलाच एखादा भाग थंड आहे, एखादा उष्ण आहे, एकाकडे पाणी आहे, एकीकडे पाणी नाही, एकीकडे सदनता आहे, एकीकडे सदनता नाही, असे विविध विभाग तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळते. तरी काळ म्हणजे प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, ऋतुकाळ, दुकाळ, सुकाळ. देश म्हणजे प्रदेश विशेष हे आपल्याला लक्षात आलं, म्हणजे जागे संदर्भामध्ये. आता देश काळ पुढे येतं काळ. तर काळ म्हणजे कुठला बरं काळ? काळ म्हणजे प्रातःकाळ, मध्यान्ह काळ आणि सायंकाळ. 3 काळ आले ना रोजचे. त्रिकाळ परमेश्वराते आठवायला सांगितलेलं आहे. त्रिकाळ म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणजे त्याच्यामध्ये मी म्हटलं की सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, दुपारी एकदा, असं आहे का? न, सकाळ म्हणजे पूर्ण सकाळचा वेळ कुठपर्यंत आहे? 11 वाजेपर्यंत आहे. मग दुपार, मध्यान्ह काळ, ते मध्यान्ह काळ दुपारचा वेळ कुठपर्यंत आहे? 4 वाजेपर्यंत. 12 ते 4. 4 नंतर आपण त्याला सायंकाळ म्हणतो. म्हणजे सायंकाळ आणि रात्र म्हणजे तो काय झाला? सायंकाळ पूर्ण, म्हणजे त्रिकाळ झाले ना पूर्ण. जर का 24 तास जर का तुम्ही अभ्यास केला 24 तासाचा, तर 24 तास 3 काळाचा मिळून 24 तास झालेला आहे. एक सकाळ, एक मध्यान्ह काळ आणि एक सायंकाळ. हे 3 काळ एकत्र आले की 24 तास होतात. सायंकाळमध्ये रात्र पण आपण घ्यायची. म्हणजे त्रिकाळ परमेश्वरा ते आठवावे म्हणजे किती वेळ आठवायचं? 3 काळ मिळून 24 तास होतात. मग परमेश्वरा त्रिकाळ आठवायचं म्हणजे किती तास आठवायचं? 24 तास आठवायचं. त्रिकाळ परमेश्वरा ते, परमेश्वराला आठवायचं, निरंतर परमेश्वरा ते आठवावे. तशा पद्धतीने काळ म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ. सकाळच्या संबंधित काय त्रास आहे? तुम्ही जे लोक आपण घरामध्ये झोपतो, आपल्याला समजणार नाही सकाळचा त्रास काय आहे तो. जर का थंडीचे दिवस असतील, पावसाळ्यामध्ये आठवण करत नाहीत, थंडीचे दिवस असतील तर सकाळी सकाळी थंड हवा सुटते. तुम्ही गावाकडे जात असाल तेव्हा तुमच्या लक्षात येतं. शहरातले लोक गावाकडे गेले की ते म्हणतात आम्ही बाहेरच झोपू. ते गावातले लोक म्हणतात नाही, थंडी आहे,
तुम्ही आतमध्ये झोपा. ते म्हणतात नाही आम्हाला सवय काय नाही, असं आम्हाला उष्णता होते, बरं वाटतंय बाहेर. परंतु रात्री 12 नंतर जी थंडी पडते ना गावाला, त्याच्यामध्ये शहरातला माणूस टिकू शकत नाही, गावातला माणूस टिकू शकतो त्याच्यामध्ये. इतकं थंडगार वातावरण होतं आणि जर का त्यात हवा सुटली तर मग काही खरं नाही. खूप म्हणजे थंडी झोंबत नाही तेवढी थंडी मधली ती हवा जी आहे ती जास्त झोंबत असते. आणि म्हणून सकाळचं जे काही थंड वाऱ्याचा जो काही त्रास पीडा आहे ती तुम्हाला होणार नाही. मध्यान्ह काळ म्हणजे मध्यान्ह काळी काय असतं, काय असतं तुमच्याकडे, काय असतं? आमच्याकडे ऊन असतं, तुमच्याकडे? पटापट बोला, निरूपण संपवायचंय आपल्याला लवकर. दुपारच्या वेळीला मध्यान्ह काळीला सूर्य डोक्यावर आलेला असतो, येत असतो, त्याच्यामुळे उन्हाचा प्रभाव एवढा मोठा असतो की त्याचा त्रास होतो. आपण जर का घरात बसलेलो असो एसी लावून तर आपल्याला कळणार नाही. तुम्ही जेव्हा बाहेर जाल आणि मग तुम्हाला कळेल, तुमच्याकडे छत्री पण नसली पाहिजे बरं का, आणि मग कळेल की ऊन म्हणजे काय असतं, डोक्यावर आलेलं ऊन. कारण की तीच वेळ भिक्षेला जायची आहे, पण त्या काळाचाही त्रास, त्या उन्हाचा त्रास साधकाला होत नाही. सायंकाळी काय आहे, सायंकाळी भीती वगैरे काही काळोखा संदर्भामध्ये, एकतर काळोख होण्याच्या आधी आपला प्रवास थांबला पाहिजे, तो थांबतो. आणि रात्रीच्या मुक्कामाची वगैरे जी काही सोय असेल त्याच्याविषयी पण परमेश्वराचं साह्य बरोबर त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. ऋतुकाळ, अजून काय बरं, काळामध्ये काय येतं ना, ऋतुकाळ. ऋतुकाळ म्हणजे पावसाळ्याचा त्रास होत नाही, कारण पावसाळ्यामध्ये शक्यतो सगळेजण आपापल्या गुरु आश्रमामध्ये असतात, गुरूंच्या सन्निधानी. आणि प्रत्येक आश्रमामध्ये पावसाळ्याच्या चातुर्मासामध्ये काही ना काही निरूपण सुरुवात होते, कारण मार्गातले सर्वच बाहेर आटनादिक्रमे गेलेले सगळेच मार्गामध्ये येतात, संख्या त्यावेळी जास्त असते. म्हणून महत्वाच्या विषयावर आश्रमांमध्ये काही ना काही निरूपण पोथी चालते. त्यानंतर ऋतुकाळ म्हणजे याच्यामध्ये पावसाळा आपण बघितला, आणि त्यानंतर कुठला ऋतू येतो अजून, पावसाळा आणि कुठला, हिवाळा. हिवाळ्यामध्ये काय असतं, थंडीचं प्रमाण भरपूर असतं. ज्या भागामध्ये शेती जास्त त्या भागामध्ये थंडीचं प्रमाण अधिक प्रमाणात असतं. मग त्यावेळेला थंडीचा भरपूर त्रास असतो, कारण की अनवाणी चालणं आहे, किंवा तुम्ही एरवी जरी सकाळी जेव्हा आटणाला निघतो ना आपण, किंवा चालायला निघतो, तेव्हा थंड हवा जर का सुरू असेल तर सगळे हे तोंडाला काय होतं, चिरा पडून जातात, असे पोट फुटणं, हे सगळं चेहरा फुटणं, पायाला बोटांना हवा लागत असेल तर ते पाय, बोट, हात सगळे फुटतात, आणि त्याचा एक त्रास वेगळा असतो. हा आपल्याला असं पटकन लक्षात येत नाही हा त्रास आहे म्हणून. उन्हाचा त्रास लगेच लक्षात येतो 5व्या मिनिटाला, थंडीचा त्रास लगेच लक्षात येत नाही, पण हा त्रास सुद्धा त्या होत नाही. म्हणजे आपण पावसाळा बघितलं, हिवाळा बघितला, आणि कुठला अजून बाकी आहे, उन्हाळा. उन्हाळ्याचा एक असतो की उन्हाळ्यामध्ये ऊन आपण मगाशी बघितलं, मध्यान्ह काळ ऊन बघितलं, तो प्रकार वेगळा, ते ऊन नेहमी असतंच, पण उन्हाळ्याचं ऊन एक वेगळं असतं. त्या वेळामध्ये जो काही उन्हाचा त्रास होतो तो त्रास सुद्धा त्या जीवाला होत नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी दुष्काळ असेल तर त्याचाही त्रास होऊ. आमच्या भटोबासांच्या सन्निधानी असताना त्यावेळी काय झालं, दुष्काळ पडला. आणि दुष्काळ म्हणजे आत्ताच्या लोकांना दुष्काळ म्हणजे शहरातल्या लोकांना दुष्काळ कळत नाही. दुष्काळ याची जाणीव फक्त तिकडे शेतकऱ्यांना, गावाकडे लोकांना होत असते. शहरातल्या लोकांना दुष्काळ कळत नाही. शहरातल्या लोकांना फक्त वस्तू महाग झाली, स्वस्त झाली एवढंच कळतं. परंतु दुष्काळ जेव्हा येतो तेव्हा तो एका वर्षी येतो, पण त्याचा असर अजून पुढचे 2 वर्ष राहतो. म्हणजे दुष्काळाचं सावट एकूण 3 वर्ष असतं. पहिल्या वर्षी पिकलं नाही म्हणून दुष्काळ पडला, पुढच्या वर्षी आता ते पिकेल तेव्हा पुढच्या वर्षी येईल ते, म्हणजे तो सुद्धा भाग दुष्काळाचाच आहे. त्याच्यामुळे झालेलं नुकसान 3ऱ्या वर्षी भरून निघणार, म्हणून 3ऱ्या वर्षापर्यंत एका दुष्काळाचं सावट असतं सगळं.
तशा पद्धतीने दुकाळ दुकाळ म्हणजे एकदा दुष्काळ पडला आणि त्यामध्ये भिक्षेला अन्न येईना आणि सगळेजण भिक्षेला जायचे आणि एक कोरभर भाकर वगैरे यायची. आता भटोबासांना झोळी दृष्टपूत करायची आणि त्यांनी जर का बघितलं मग त्यांना समस्या म्हणजे त्यांना काळजी वाटेल, तर त्यांना काळजी वाटू नये, त्यांची काळजी वाढू नये म्हणून काय करायचे सगळेजण भिक्षेमध्ये खाली असे कपडे फाडून चिंध्या ठेवायचे आणि त्याच्यावर भाकर ठेवायचे की जेणेकरून भिक्षा एवढी आलेली आहे नेहमीप्रमाणे असं दिसायचं, पण खाली चिंध्या आहेत हे कोणाला माहिती. परंतु भट्टोबासांना परमेश्वरी संकेत आहेत, त्यांना काही गोष्टी कळायच्या आणि त्यांनी एकदा काय केलं, एक जण झोळी दृष्टपूत करायला आले, त्यांनी त्या झोळीला खालून हात लावला तर झोळी एकदम हलकी लागली. अन्नाने भरलेली झोळी जड असणार आहे, ती झोळी हलकी लागली. भटोबासांनी ते भाकरी बाजूला गेली तर खाली सगळ्या चिंध्या. म्हणजे हे काय चाललंय, ते म्हणाले असं असं आहे, दुष्काळ पडलेला आहे, कुठेच भिक्षा मिळत नाही, तुम्ही सांगितलं का नाही मला. आता कसं कोण सांगेल, भटोबासांपुढे बोलायची हिंमत कोणाची काय. आणि हे आहे सहाय्य, म्हणजे जी जो प्रसंग आला त्याच्यामध्ये राहत आहेत. बरं, हे सन्निधानी जे काही भटोबासांच्या 500-600 गुरुकुळ जे आहेत 500-700 ते सगळे चांगलं सदन घरातले पण त्याच्यामध्ये काय आहेत, परंतु कुणीही तक्रार केली नाही. ही एक विशेषता आहे. मार्गामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथे राहता आलं पाहिजे. मार्ग सोडून लगेच पळून यायचं नाही, थांबता आलं पाहिजे तिथे आपल्याला. सगळेजण थांबलेत, एका शब्दाने तक्रार भट्टोबासांना नाही. हे आहे महानुभाव पंथाचा ज्ञानी आचरणवंत व्यक्ती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभे आहेत. आणि मग भट्टोबास सगळ्यांना दंडवत घालतात. स्वतः गुरु आहेत 500-700 गुरुकुळाचे गुरु असलेले भट्टोबास दंडवत घालतात. बाकीचे मला दंडवत का घालतात, ते म्हणे माझं काही म्हातारदाम मी ठेवलेलं आहे. म्हातारदाम म्हणजे काय, तुमच्या भाषेत एफडी म्हणतात त्याला, है ना. आमच्या महानुभाव पंथात त्याला म्हातारदाम म्हणतात. प्रत्येक अधिकरणात तुम्ही म्हणाल ना, हे अधिकरण ह्यांना पैशाची काय गरज आहे, परंतु तुम्ही घरामध्ये किती लोक राहतात, 4 लोक राहतात आणि तुमची इन्व्हेस्ट किती आहे. मेडिकल पॉलिसी, एफडी वेगळी, बँकेतले पैसे नेहमी टाकायचे काढायचे पैसे ते वेगळे, घरात खर्चासाठी असलेले पैसे वेगळे, दागिने वेगळे, स्थावर संपत्ती वेगळी. 4 लोकांसाठी एवढं सगळं काय लागतंय. एखाद्या मार्गामध्ये 50, 100, 200, 1000 एवढे लोक असू शकतात. 2000 जादवाडीला गेले तुम्ही, 2000 आहेत, तर मग त्या ठिकाणी तेवढ्या लोकांचं रोजचं व्यवस्थापन आहे. कोण आजारी पडतं वगैरे वगैरे. एका आश्रमामध्ये मी बघितलं सगळे वयस्कर साधू आहेत. तिथल्या बाबांना मी म्हटलं बरं आहे, म्हणजे तरुण वर्गापेक्षा वयस्कर वर्ग कसा. ते म्हणे हो चांगला आहे म्हणे, परंतु असं असतं म्हणे बाबा, एकाला दवाखान्यात आणेपर्यंत लगेच दुसरा तयार झालेला असतो दवाखान्यात जायला, असं असतं. परंतु ते बाबा सगळ्यांची सेवा करतात. काही लोक म्हणतात की म्हाताऱ्या लोकांची सेवा करत नाही, सर सकट नावं ठेवून तयार होतं लगेच. परंतु काही आश्रम असे त्या ठिकाणी सर्वांची सेवा केल्या जात असते. आम्ही आजारी पडलो, आम्ही गावाला जातो, मामाजी म्हणायचे अरे आपल्या आश्रमात दवाखाना आहे, वांबोरीला आश्रमात दवाखाना आहे, त्याच्यानंतर गावात दवाखाना आहे, नगरला दवाखाना आहे, काही झालं अजून तर पुण्याला नेऊ आम्ही, अजून काय झालं तर मुंबईला नेऊ. परंतु लगेच घरी पळू नका, मामाजी आम्हाला नेहमी सांगायचे. पण आम्हाला असं हे वाटायचं की नाही घरी गेलेलं चांगलं. परंतु नंतर असं कळालं की तेव्हा नाही, मार्गात थांबलं पाहिजे. मार्गात थांबून नुसतं औषधोपचार होत नाही, रोजचं विधी सेवा दास या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. आणि म्हणून गुरुजी काय म्हणतात, मार्ग सोडू नका, उलट मार्गात राहून सेवा दास्यही केलं तर तो आजार लवकर नीट होईल, कर्मना जास्त होईल, अनधिकार अडथळे नासतील, म्हणून मार्गातच थांबा. मग अशा वेळेला जर का इतक्या लोकांचा आजार पण 2-4 लोकांचं निघालं तर त्यांची ती व्यवस्था जी आहे ती होणं गरजेचं आहे. किंवा दुष्काळ जर का पडला, एकदा दुष्काळ पडला तर मग त्या ठिकाणी पुन्हा सुकाळ येण्यासाठी कमीत कमी 3 वर्षाचा कालावधी लागतो.
तर तेवढ्या वर्ष त्या मार्गाला सांभाळण्या एवढी रक्कम असणं गरजेचं आहे. ही आतमधल्या गोष्टी आहेत, ह्या सांगितल्या जात नाहीत. परंतु मी का सांगितलं, कारण की अलीकडे काय होतं, सरसकट मार्गाला नावं ठेवण्याची प्रथा सुरू झालेली आहे. परंतु एखाद्या 5-50 लोकांना सांभाळणारी जी व्यक्ती आहे त्यांना किती तयारी ठेवावी लागते हे लक्षात घ्या. आता आपल्याकडे 16 सुरू आहे, आपल्याकडे पाण्याचे ग्लास 200 आहेत, परंतु लोक वाढले, काय झालं, अमकं टमकं, अजून 200 ग्लास आणून ठेवा. क्षुल्लक गोष्ट आहे पाण्याचे ग्लास, परंतु लोक जर का वेळेवर वाढले तर काय करायचं याचं व्यवस्थापन आधीच करून ठेवावं लागतं. तशा पद्धतीने प्रत्येक अधिकाऱ्यांना ती व्यवस्था करून ठेवावी लागते. म्हणून त्यांच्याकडे असलेल्या द्रव्याला आपण उगाचच नावं ठेवायची नाहीत. ते द्रव्य तुम्हीच देत असता, आम्ही काय कुठे कमवायला जातो का, तुम्हीच तर देत असता आम्हाला. मग ते द्रव्य कशाच्या उपयोगी लागतं, कशाच्या उपयोगी लागणार आहे ते लक्षात आलं पाहिजे. भटोबासांकडेही द्रव्य होतं, परंतु ते परमार्गाच्या उपयोगी लावलं त्यांनी, आणि त्याच्यासाठीच ते द्रव्य त्यांनी ते ठेवलेलं होतं. त्याला म्हातारदाम असं म्हणतात. दुकाळ जर का आला तर तिथेही साह्य होतं. सुकाळाचा काय त्रास असतो का, सुकाळाचा त्रास असतो का, काही असतो की नसतो. तुम्हाला पदार्थ खायलाच नाही मिळाला किंवा कमी मिळाला तर त्रास आहे, पण भरपूर पदार्थ खायला मिळाला त्याचा काही त्रास होतो का, होतो बघा. म्हणून इथे सुकाळ घेतला त्यांनी. सुकाळ म्हणजे चांगला काळ आहे, म्हणजे सदंत आहे, पदार्थाची उपलब्धता आहे आणि पदार्थ वाढले गेला आणि आपण तो भरपूर खाल्ला, आवडीचा आहे, त्याच्यामध्ये जर का तो भरपूर खाल्ला म्हणजे पदार्थाचा झाला सुकाळ. आता तो काय होणार, तोही त्रासदायक ठरतो. आपण प्रमाणापेक्षा, आमच्या स्वामी सांगतात प्राणासी आहार द्या, आणि आपण जर का इंद्रियांना आहार दिला तर त्याचा त्रास होणार. आणि इंद्रियांना आहार तेव्हाच पोचतो जेव्हा पदार्थांचा सुकाळ असतो. द्रव्याचा सुकाळ आला त्रासदायक आहे, वस्त्रांचा सुकाळ आला त्रासदायक आहे. कुठल्याही गोष्टीचा सुकाळ आहे म्हणजे अति प्रमाणामध्ये आम्हाला जे मिळालं ते सगळं आम्हाला त्रासदायक ठरतं. म्हणून याचाही त्रास होत नाही. जर का जास्त प्रमाणात पदार्थ मिळत असतील तर ते काय करतात, त्याच ठिकाणी ते पदार्थ थांबवतात. नको, बस एवढाच आहार आहे माझा, प्राणाचा आहार एवढाच आहे, आता इथून पुढे इंद्रियांचा आहार सुरू होईल, म्हणून ते ग्रहण करत नाही. त्याच्यामुळे त्याचाही त्रास त्यांना होत नाही. वर्तमान म्हणजे तुर्काचे मान, आणि वर्तमान म्हणजे जसं सध्या वर्तमानामध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत, एकमेकांशी वैर आहे, वाद आहे, भांडणं आहेत, तर त्या ठिकाणी आपण जाणार असू, गेलो असू किंवा तिथल्या जाण्याचा तो प्रवास असेल आपला, तर आधीच साह्य होतं. एखाद्या ठिकाणी हे असतं ना, दंगल होत असते, वाद भांडणं होत असतात, दगडफेक होत असते, त्या ठिकाणी या साधकाला परमेश्वर जाऊच देत नाही. अलीकडेच साह्य होतं. यथा उंबरी गौराईचे, पुढच्या गावाला दंगल सुरू आहे, अलीकडेच पाय दुखावला आणि एक घोडेस्वार आला आणि मागच्या गावाला सोडून आला, संपूर्ण सुरक्षितता. म्हणजे अशा पद्धतीने साह्य त्या ठिकाणी होत असतं. दंद व्याज म्हणजे त्या ठिकाणी वाद असेल, दंद म्हणजे वैरत्व असेल, आणि भयरूपता असेल म्हणजे भीतीदायक वातावरण एखादं असेल तिथे साह्य होतं. दंद म्हणजे वैरत्व असेल, काहीतरी वाद भांडणं असतील तिथे साह्य होतं. व्याज म्हणजे कर्जाच्या संदर्भामध्ये काही त्रास असेल तो होऊ देत नाही. देहिक रोगाधिक एवढे साह्य होतं का न. देहिक रोगाधिक म्हणजे प्रदेश विशेष आहे. एखाद्या वेळेस एखाद्या गावात गेले तर तिथे संसर्गजन्य काही रोग आजार आपल्याला होऊ शकतो. जसं तुम्ही अति उन्हाच्या प्रदेशात गेलात आणि जर का जास्त उन्हामुळे घाम येत असेल तर काय होतं, इथे ते घामाचे असे थोड्या जखमा होऊन जातात बरं का. तसंही होतं. एखाद्या प्रदेशात गेले, थंडावा आहे, तर त्या प्रदेशानुसार जो काही त्रास असेल, त्या ठिकाणी काही रोगाची साथ आली असेल, आजाराची साथ आली असेल, तर त्यापासून सुद्धा आपल्याला साह्य होत असतं. या जडांचे एक साह्य आती म्हणजे या ठिकाणी देहिक रोग म्हणजे जेवढे काही
सृष्टी रचनेतला जो काही भाग आहे त्याच्यापासून जर काही त्रास होणार असेल, दैहिक त्रास, आजार, तर ते त्याच्यापासनं होत नाहीत. या जडाचेही एक साह्याती, म्हणजे नुसतंच चेतन गोष्टींचं साह्य असतं असं नाही. निर्जीव ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला साह्यभूत होत असतात आणि त्या ठिकाणी आस आश्रय जो आहे तो प्राप्त होत असतो. अशा प्रकारे आम्हाला प्रत्येक क्षणाला परमेश्वराची कृपा दृष्टी, जर का आम्ही विधीमध्ये असू तर परमेश्वराची कृपा दृष्टी असते आणि आपल्याला त्या ठिकाणी परमेश्वराचं साह्य जे आहे ते होत राहतं. हेच आजच्या या वचनामध्ये आमच्या स्वामींनी आम्हाला सांगितलं. आज आपण आचार्याचं 264 क्रमांकाचं वचन देश काळ वर्तमानाचे साह्य आती हे पाहिलं आणि या संदर्भामध्ये कालचीच मागील वचना संदर्भातली उत्तरार्ध 575 क्रमांकाची जी लीळा आहे आंबे खरवंडी इथली ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे, श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.